नमस्कार. झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलमध्ये व ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी आप्पासाहेब शिरसाटे, झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आपणास देत आहे. उस्मानाबाद धाराशिव परिसरातील दिनांक 23 डिसेंबर 2025च्या 10 ठळक घडामोडी. परांडा तालुक्यातील कंधारी येथे 15 डिसेंबर रोजी मोतीराम जाधव यांच्या हत्येचा निषेधार्थ वडार समाजाने काढला परांडा तहसील कार्यालयावर लाँग मार्च. हत्याराला फाशीची शिक्षा देण्यात यावी, SIT मार्फत चौकशी करण्यात यावी अशा केल्या मागण्या. 2027 पर्यंत कुष्ठरोगाचा प्रसार शून्यावर आणण्यासाठी उद्दिष्ट ठरले. सुरू झाली व्यवस्थापन मोहीम व व्यापक मोहीम. या संशयिताच्या मध्ये तपासण्या केल्या जाणार. धाराशिव उस्मानाबाद येथील हजरत शमसुद्दीन गाजी रहे यांच्या 721वा उर्स 2 जानेवारी ते 11 जानेवारी दरम्यान भरणार. सर्व उर्स कमिटी व प्रशासनाने केली तयारी पूर्ण. समाज कल्याण विभागामार्फत स्टँडअप इंडिया योजना अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकासाठी सुरू. या योजनेच्या अधिक माहितीसाठी समाज कल्याण विभाग येथे संपर्क साधावा. तुळजापूर दुकानदाराकडे हप्तेखोरांची गुंडगिरी सुरू. जुने बस स्थानक येथे वाईन शॉपवाल्याकडे मागितला हप्ता. पैसे न दिल्यास मुलाला अपहरण करण्याचीही दिली धमकी. तिघावर झाला गुन्हा दाखल. भाजपाच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवक यांची सत्कार समारंभ प्रतिष्ठान भवन भाजपा कार्यालय येथे पार पडली. यावेळी एक दिलाने काम करण्याचे दिले वचन. धाराशिव उस्मानाबाद परिवहन विभागाच्या विभाग अधीक्षक कार्यालयाच्या अधिकारीपदी अफरोज सिद्दीकी यांची नियुक्ती. या नियुक्तीबद्दल उस्मानाबादकरांतर्फे केले अभिनंदन. तुळजापूर नगराध्यक्ष म्हणून विनोद गंगणे यांची निवड झाल्याने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या तुळजापूर शाखेच्या वतीने केला जंगी सत्कार. धाराशिव उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केले शेतकरी यांनी ठिय्या आंदोलन. जर न्याय नाही मिळाला तर आमरण उपोषणाचा व आत्मदहनाचाही दिला इशारा. या होत्या उस्मानाबाद व धाराशिव परिसरातील 10 ठळक घडामोडी. अशाच घडामोडी पाहण्यासाठी झुंजार SC37 न्यूज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद. शुभरात्री.